कथेमध्ये आत्तापर्यंत काय झालं हे जाणून घेण्यासाठी कथेचे याआधीचे सर्व भाग नक्की ऐका. वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 43. काय आयुष्य आहे. काल जसं होतं तसंच आज आहे. म्हणायला सासूरवासाचं ठिकाण आणि सासूरवास करणारी व्यक्ती बदलली आहे, पण आयुष्याची फरफट अगदी होती तशीच आहे. ज्याच्यासाठी ज्याच्या भरोशावर हे सगळं केलं त्याचा कुठं पत्ता आहे. नेमकं त्याच्या मनात काय आहे काही कळायला मार्ग नाही. खिडकीतून दिसणाऱ्या आभाळाकडं बघत नैना विचार करत होती. थोड्या वेळात प्रणीत घरी आला. मोठ्या अपेक्षेनं नैना त्याच्यासमोर गेली. प्रणीत काहीतरी बोलेल असं तिला वाटलं, पण प्रणीत एक शब्दही न बोलता त्याच्या खोलीत निघून गेला. नैनाचा पार हिरमोड झाला होता. चहा? नैनानं घाबरतच विचारलं. अगं विचारतेस काय? आत्ताच आलाय ना तो ऑफिसमधून, कर त्याच्यासाठी चहा, लीलाबाई म्हणाल्या. जेवायची वेळ झाली आहे ना, म्हणून म्हटलं, भूक मोड होईल. नैना घाबरतच म्हणाली. नकोय मला चहा, प्रणीत तिच्यावर ओरडला. नैना स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होते. मला जेवायचं नाहीये, माझं ताट वाढू नकोस, लीलाबाई तिला म्हणाल्या. दिवसभर एकाच ठिकाणी बसून आणि तोंडासमोर येईल ते खाऊन लीलाबाईंच्या पोटाची तब्येत बिघडली होती. त्यामुळं त्यांनी रात्री काही न खाण्याचा निर्णय घेतला. नैनानं श्यामराव आणि प्रणीतला जेवायला वाढलं. श्यामराव टीव्हीवरच्या बातम्या बघत जेवत होते, तर प्रणीतचं सगळं लक्ष मोबाईलमध्ये होतं. जेवताना तो कुणाला तरी मेसेज करत जेवत होता. त्यामुळं नैनानं केलेल्या स्वयंपाकाला कुणी नावं ठेवत नव्हतं. दोघांची जेवणं आटोपली आणि नैना जेवायला बसली. तिनं पोळ्यांच्या दुरडीत पाहिलं. तिचं जेवण होऊन अजून पोळ्या उरल्या होत्या. सकाळचं माझं जेवणही होऊन जातं ह्यात. सगळ्या गोष्टी तशाच आहेत, जागा फक्त तेवढी बदलली, नैना मनाशीच म्हणाली. दिवसभर उपाशी राहिल्यामुळं तिच्याही तोंडात अन्नाचा घास फिरायला लागला होता. थोडंसं खाऊन ती उठली. घरातली बाकीची आवराआवर करून ती बेडरूममध्ये झोपायला गेली. प्रणीत अजूनही कुणासोबत तरी मेसेज करत बोलत होता. मेसेज वाचून त्याच्या चेहऱ्यावर नकळतच हसू पसरत होतं. नैनानं खाली सतरंजी अंथरली आणि गोधडीची उशी केली आणि झोपायचा व्यर्थ प्रयत्न ती करू लागली. रात्री बऱ्याच उशिरा तिचा डोळा लागला. तिला जाग आली ती कसल्याशा आवाजानं आणि वेदनेनं. कार्टी लागली का रंग दाखवायला? महाराणी पसरलीये अंथरुणात,
8 वाजलेत सकाळचे, तरी उठायचा पत्ता नाही. सकाळपासून आम्ही इथं उठून बसलोत, पण अजून कपभर चहा नाही मिळाला आम्हाला. आता कधी उठून आवरशील आणि ऑफिसचे डब्बे करशील? लीलाबाईंनं नयनाच्या कमरेत एक जोरदार लाथ घातली होती आणि त्या बडबडत होत्या. त्यांचा तो रौद्र अवतार पाहून नयना कशीबशी उठायला गेली आणि दणकन खाली कोसळली. लग्नापासूनची दगदग, खाण्यापिण्याकडं दुर्लक्ष, उन्हाचा तडाखा ह्यामुळं तिला ताप भरला होता. मामीनं सुनावलेले खडे बोल, प्रणीतचं अबोल्याचं वागणं ह्यामुळं मानसिक ताण आला होता तो वेगळाच. त्याचाच परिणाम म्हणून तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली. नाटकं करते, उठ! लीलाबाई तिच्यावर खेकसल्या. नयना उठत नाहीये हे बघून त्यांनी नयनाच्या चेहऱ्यावर पाणी मारलं. नयना शुद्धीत आली. चल उठ! लीलाबाई नयनाचा हात धरून तिला खेचू लागल्या. त्यांना नयनाचा हात एकदम गरम लागला. ताप भरलीये अंगात. मग तुला काय वाटलं की तुला सगळं आयतं मिळेल? आम्हीही आजारी पडतोच तरी सगळं करतोच की. चला उठा, कामाला लागा, लीलाबाई नयनाला म्हणाल्या. नयनानं कसाबसा चहा ठेवला. श्यामराव लीलाबाईंचं वागणं बघतच होते. लीले, जरा सांभाळून वाग. अगं माणूस आहे ती, तू जनावराच्या पलीकडं वागवते तिला, श्यामराव लीलाबाईंना म्हणाले. आता बरं तोंड फुटलं. तुमची आई माझ्यासोबत असं वागायची तेव्हा तुमचं तोंड काय शिवलेलं असायचं का? शांत राहायचं हां. त्या सुनेसमोर तुमची जरा काही ठेवायची असेल तर शांत राहायचं. लीलाबाई गरजल्या. आम्हाला डब्बा दिला नाहीस तरी चालेल, बाहेर खाऊन घेऊ आम्ही. तुझ्या सासूसाठीच कर काहीतरी, नाहीतर उपाशी मरेल ती, श्यामराव म्हणाले. माझी अर्जंट मीटिंग आहे ऑफिसमध्ये. प्रणीतनंही चहा घेतला आणि झटकन तयारी करून तो ऑफिसला जायला निघाला. जाताना त्याला मोनिकाला पिकअप करायचं होतं. प्रणीत मोनिकाच्या पीजी समोर थांबला. त्यानं मोनिकाला कॉल केला आणि 2च मिनिटात मोनिका तिथं हजर झाली. ब्ल्यू कलरच्या जीन्सवर तिनं लाईट पिंक कलरचा स्लीवलेस टॉप घातला होता. चेहऱ्यावर लाईट मेकअप आणि ओठांवर हलकी गुलाबी लिपस्टिक. खांद्यावर रुळणारे केस हवेसोबत खेळत होते. प्रणीत तिला बघून थक्कच झाला. एक ही आहे सौंदर्याची खाण आणि एक ती घरातली ब्याद. ना राहण्याचा सेन्स, ना कपड्याचा, ना वागण्याचा, ना बोलण्याचा, आणि माझ्याच नशिबात पडलीये. नयनाचा विचार त्याच्या मनात चीड निर्माण करून गेला. निघायचं का? मोनिका लटके म्हणाली. ऑफकोर्स, बस ना, प्रणीत म्हणाला.
मोनिका त्याला अक्षरशः खेटून बसली. प्रणीतच्या अंगावर शहारे उभे राहिले. हा प्रवास संपूच नये असं त्याला वाटू लागलं. पण तितक्यात ऑफिस आलं. मोनिका आणि प्रणीत दोघं ऑफिसमध्ये पोहोचले. कामानिमित्त मोनिका दिवसभर त्याच्या आजूबाजूलाच राहायची. ऑफिसमधला प्रणीतचा वेळ अगदी पटकन निघून जायचा. इकडं नयनाची मांडव परतणी झाल्यावर 2-4 दिवसांनी मामांनी प्रणीतला फोन लावला. "मी ऑफिसमध्ये आहे," असं म्हणत मामाचं बोलणं न ऐकताच प्रणीतनं फोन ठेवूनही दिला. "संगे, तू फोन लावून बघ ना लीलाबाईंना." "मी केला असता, पण तू बोलून विचारलं नयनाबद्दल तर बरं दिसेल," सोपान मामा मामींना म्हणाले. "अजून जीव आहेच का तिच्यात? सगळं लुटून खाल्लं तिनं. आता मला काही घेणं देणं नाही ती मेली का जिवंत आहे ते." मामीनं मामाला फोन करायला नकार दिला. मामांनी लीलाबाईंच्या फोनवर फोन लावला. "कशा आहात विहीनबाई?" मामानं विचारलं. "मला काय धाड भरलीये? भरल्या घरात खाऊन पिऊन सुखी आहे मी," लीलाबाई म्हणाल्या. "नयनाला फोन देता का जरा?" मामा म्हणाले. "नयना तासभर झालाय भाजी आणायला गेली आहे. इथंच आहे बरं भाजीचं दुकान, तरी मुद्दाम एवढा वेळ लावते यायला." "हो का? मग मी थोड्या वेळानं फोन करतो," मामा म्हणाले. "एवढी हौस आहे तर तिला एखादा फोन तरी घेऊन द्यायचा असता ना. आजकाल सगळ्यांकडं फोन असतो," लीलाबाई म्हणाल्या आणि मामा पुढं काय बोलतात हे ऐकून न घेता त्यांनी फोन ठेवलाही. दिवस पुढं सरकत होते. लीलाबाईंच्या अंगात खाष्ट सासूनं प्रवेश केला होता. नयनाला ज्या ज्या प्रकारे त्रास देता येईल ते सगळे प्रकार लीलाबाई करत होत्या. मामा कधीतरी नयनाला बोलायचं म्हणून लीलाबाईंच्या किंवा प्रणीतच्या फोनवर फोन करत. पण लीलाबाई जाणून बुजून नयनाला फोन देत नसत आणि प्रणीत बरेचदा घराबाहेर असे. मामीच्या वागण्यामुळं मामाचा कधी फोन येईल हा विचारही नयनानं कधी केला नव्हता. घरातली सगळी कामं नयनाच करत होती. एक दिवस दुपारी ती नुकतीच भाजीपाला विकत घेऊन आली होती. "आणलास भाजीपाला? हिशोब कोण, तुझा मामा देणार का?" नयना घरात आल्या आल्या लीलाबाई तिला म्हणाल्या. तिनं भाजीपाल्याचा सर्व हिशोब लीलाबाईंना दिला आणि उरलेले चिल्लर पैसेही परत केले. तेवढ्यात मीनाक्षी घरी आली. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.